आमदार सुभाष देशमुख यांच्यावर नागपूर नेत्यांचे विशेष प्रेम असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। गेल्या 15 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे। विशेष म्हणजे राज्यातील महत्त्वाच्या नागपूरमधील या तिन्ही नेत्यांनी अल्पावधीत देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने त्यांच्या राजकीय वजनाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। केंद्रीय मंत्री गडकरी गुरुवारी सोलापूरच्या दौऱ्यावर होते। अक्कलकोट येथील कार्यक्रम संपल्यानंतर गडकरी यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली। यावेळी देशमुख कुटुंबियांनी गडकरी यांचे स्वागत केले। या भेटीदरम्यान सोलापूर शहरातील विविध विकास कामांवर चर्चा झाली। शहरातील दोन्ही उड्डाणपूल, आसरा पुलाबाबत चर्चा झाली। आमदार देशमुख यांनी हे प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची मागणी केली। शहराच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक सहकार्य मिळावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। गडकरी यांनी उड्डाणपुलाची आपण घोषणा केली आहे, ते पूर्ण होतीलच असे सांगितले। यासाठी सर्व प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल असे ते म्हणाले। जुना पुणा नाका ते बोरावणी नाका दरम्यानच्या उड्डाणपुलासाठी 1020 कोटी रुपये मंजूर करत असल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले। यावेळी बाजार समिती संचालक मनीष देशमुख, रोहन देशमुख, भाजपचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते। या भेटीमुळे सोलापूरच्या राजकारणात आमदार देशमुख यांचे वाढते महत्त्व अधोरेखित होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।